ठाण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये राडा झालाय। ठाण्यात बॅनरबाजीवरून दोनही शिवसेना आमनेसामने आली आहे। माजी खासदार राजन विचारे यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे बॅनर झळकले आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून लावलेले बॅनर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी उतरवले। त्यामुळे हा राडा झाल्याचं बघायला मिळतंय। ठाण्यामधून ही महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतोय आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत आहेत। निकेश, नेमकं काय घडलेलं होतं? कारण ठाण्यामध्ये दोनही शिवसेनेमध्ये हा राडा झाल्याचं बघायला मिळतंय। नक्कीच पहलगाम हल्ल्यातील अतिरेक्यांना जेव्हा कंठस्थान दिल्याच्या नंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे जे माजी खासदार आहेत राजन विचारे यांनी अतिरेक्यांना मारून मेहरबानी केली का असं वक्तव्य केलं होतं आणि या वक्तव्याविरोधात शिंदेच्या शिवसेनेची जी युवा सेना जी आहे ती आक्रमक झाली होती। दुपारी त्यांनी राजन विचारे यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं। ठाण्यातलं जे मनोरुग्णालय आहे त्या रुग्णालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली होती। त्यांना त्यामध्ये भरती करा अशी मागणी देखील केली होती। त्यानंतर रात्री शिंदेच्याच युवा सेनेकडनं राजन विचारे यांच्या विरोधात ठाणे शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी केली होती आणि त्यावरती अतिरेक्यांना मारून मेहरबानी केली का असा उल्लेख होता आणि राजन विचारे यांचा फोटो त्या ठिकाणी लावण्यात आला होता आणि त्याच्यावरती निषेध असा उल्लेख केला होता। हा बॅनर जो आहे तो वादग्रस्त ठरू शकतो यासाठी पोलीस घटनास्थळी पोहोचलेले होते आणि पोलिसांकडनं हा बॅनर जो आहे तो काढण्याचं काम सुरू असताना युवा सेनेकडनं त्यांना विरोध जो आहे तो जोरदार करताना आपल्याला पाहायला मिळाला। त्यावेळेला पोलीस आणि युवा सेनेकडनं बाचाबाची झालेली पाहायला मिळेल। तर दुसरीकडे ठाकरेंच्या युवा सेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते एक घटनास्थळी पोहोचले आणि त्यावेळेला त्यांच्याकडनं हे बॅनर उतरवण्याचं काम सुरू असताना दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले। त्यावेळेला पोलिसांकडनं दोन्ही युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचं काम जे आहे ते केलं होतं आणि कुठेतरी हे वातावरण जे संतापलेलं वातावरण होतं, तणावाचं वातावरण होतं। या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।